शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर नागपूरमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली। शहरातील व्हरायटी चौकामध्ये काँग्रेसच्या वतीनं रॅली काढण्यात आली। हातामध्ये तिरंगा घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तर कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला। काँग्रेस आमदार सतेज पाटील हेही या कॅन्डल मार्चमध्ये उपस्थित होते। तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर नागपूरमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली। शहरातील व्हरायटी चौकातून काँग्रेसच्या वतीनं ही रॅली काढली गेली। हातामध्ये तिरंगा घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तर तिकडे कोल्हापुरात देखील काँग्रेसच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला। या कॅन्डल मार्चमध्ये आमदार सतेज पाटीलही उपस्थित होते। हे दृश्य आपण पाहतो। नागपूरमध्ये काँग्रेसकडून तिरंगा रॅली काढण्यात आली होती। यामध्ये नितीन राऊत सहभागी झालेले होते। तर कोल्हापुरातही काँग्रेसने कॅन्डल मार्च काढला आणि अमरावतीमध्ये देखील कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलेलं होतं। बाजूला कोट्यावधी युवक युवती या देशातले संघर्ष करत होते। मागणी एकच, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या ठिकाणी व्हावा अशी मागणी होती। आणि मला वाटते हा या देशातल्या युवक आणि युवतींचा आवाज शेवटी सरकारला ऐकावं लागलं। हा विजय या देशातल्या सच्चाईसाठी लढणाऱ्या तरुण आणि तरुणींचा आहे। संविधान टिकलं पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे यासाठी लढणाऱ्या या सगळ्या देशातल्या तरुणाईचा हा विजय असं म्हणावं लागेल।